या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. मंगळवेढा इथं शिवजयंती उत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेल्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यामध्ये ठिकठिकाणी सध्या आता जोरदार तयारी सुरू आहे आणि शिवजयंतीच्या निमित्तानं कशा पद्धतीनं आयोजन पाहिजे, तसंच कशा पद्धतीने इथे कार्यक्रम आयोजित केले जातील असं म्हटलं गेलेलं आहे. ओपन प्रवर्गातील जागांवर मराठा उमेदवारांना संधी न मिळाल्याच्या प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया समोर आलेली आहे. आरक्षणातील जागांवर इतर प्रवर्गांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. ओपन जागांमध्येही मराठा समाजाला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळालं नाही. समाजाला आता जागरूक होण्याची गरज आहे. मराठा समाजानं शिक्षण घ्यावं, आरक्षणाचा लाभ घ्यावा आणि मतदान करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा असं आवाहन यावेळेस पारसकर यांनी केलेलं आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करूनही हजारो शेतकरी ह्या तुकारांच्या प्रतीक्षेत असतात. जिल्ह्यामध्ये तब्बल 44,000 शेतकरी अजूनही पैशांची वाट पाहत आहेत. जिल्ह्यात 597 कोटी रुपयांची धान खरेदी पूर्ण झाली, मात्र कोट्यवधी रुपयांचे चुकारे अद्यापही थकीत आहेत. ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असतानाही निधी अभावी पेमेंट रखडलं गेले. यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली होती. काहींना अर्धे पैसे मिळाले तर काहींना अजिबात नाही. खरीप हंगामाचा मोबदला न मिळाल्यानं रब्बी पेरणीसाठी आवश्यक साहित्य खरेदी कशी करायची असा प्रश्न सुद्धा आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी स्वप्न पाहणारे आणि प्रशासनाला शिस्त लावणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं जिल्ह्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दादांनी पालकमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर बीड जिल्ह्यात प्रशासनामध्ये शिस्त आणली, विकासाला गती दिली. जिल्ह्यातील मागासलेपण दूर करण्याचा शब्द त्यांनी दिला होता आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. सभागृहात बोलताना एका नेत्यानं सांगितलं की दादा हे फक्त राजकीय नेते नव्हते, तर वडिलकीचा आधार होते. दादा नसल्याची जाणीव मोठी आहे आणि त्यांनी दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू. बीड जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण करायचं आहे असं सांगण्यात आलं. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सातपूर परिसरातील आनंद छाया कॉलनीमध्ये असलेल्या लालबागचा राजा गणेश मंदिरामध्ये चोरीची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी चोरी केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिराचं सध्या नूतनीकरण सुरू असल्यामुळे दानपेटीमध्ये मोठी रक्कम असण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते. मंदिराचे अध्यक्ष रमेश शेवाळे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी मंदिराचा दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे एकाच रात्री परिसरातील आणखी 2 ठिकाणी चोरीचे प्रकार घडले असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता आरोपींचा शोध सुरू आहे. सकाळी भाविकांच्या निदर्शनास हा सगळा प्रकार आल्यानंतर मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सातपूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. परिसरात बुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याची सुद्धा चर्चा असून पोलिसांनी गस्त वाढवावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरतीये. पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरामध्ये पोलिसांनी मध्यरात्री मोठं कोम्बिंग ऑपरेशन राबवले. बेकायदेशीर हालचालींवर लगाम घालण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईत अनेकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या कारवाई दरम्यान तब्बल 41 इमारतींची झडती घेण्यात आली आहे. शेकडो महिला आणि पुरुषांची तपासणी करण्यात आली आहे. नेमकं काय सापडलं यामध्ये सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष आहे, कारण बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरामध्ये पोलिसांनी मध्यरात्री अचानक धाड टाकली आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या अंतर्गत 41 इमारतींची सखोल झडती इथे घेण्यात आली. शेकडो महिला आणि पुरुषांची ओळख तपासणी सुद्धा करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी 2 बांगलादेशी महिलांना सुद्धा ताब्यात घेतले. तसंच काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याशिवाय अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीर वास्तव्य, मानवी तस्करी आणि अंमली पदार्थ व्यवहारांवर कारवाई करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलंय. याचा पुढील तपास सुरू आहे.
न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क